विश्वभवन या नावातच सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या या सुंदर वास्तूत सिम्बॉयसिस आणि आपण सगळे, मी आणि सिम्बॉयसिस या डॉक्टर शांब मुजुमदार लिखित पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्र जमलो आहोत. दिलीपराज प्रकाशनतर्फे मी मृणाल धोंगडे आणि मी शार्वेय धोंगडे आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. या नृत्य कार्यक्रमाची सुरुवात करूया दीपप्रज्वलनानं. मी दिलीपराज प्रकाशनचे संचालक श्री राजीव बर्वे यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना घेऊन दीपप्रज्वलन करावं. दिलीपराज प्रकाशनानं नुकताच 3 ऑक्टोबरला 50 वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. सातत्यानं दर्जेदार कथा, कविता, कादंबऱ्या, ललितलेखन, चरित्र अशा साहित्यकृतींबरोबरच समीक्षात्मक लेखनही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम दिलीपराज गेली 50 वर्ष करत आहे. संस्थेचे संचालक श्री राजीव बर्वे प्रकाशन संघाचे अध्यक्ष तर आहेतच, पण त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्षही आहेत. एक उत्तम संवेदनशील कवी आणि लेखक ही देखील त्यांची एक खास ओळख आहे. मी श्री राजीव बर्वे यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक आणि सर्वांचं स्वागत करावं. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी महाराजांचे 12वे वंशज कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि सुप्रसिद्ध लेखक वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी, सिम्बॉयसिस संस्थेचे कुलपती संस्थापक डॉक्टर शांब मुजुमदार, सौभाग्यवती संजीवनी मुजुमदार. आज व्यासपीठाप्रमाणेच प्रेक्षागृहातील मला अनेक मोठी नावं ही दिसत आहेत. भारतीय विद्यापीठाचे कुलपती आज इथं आलेत, शिवाजीराव कदम. तसेच प्राचार्य पी डी पाटील इथं दिसत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सतीश देसाई हे इथं आहेत. रोटरीचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जेजुरीकर या इथं आहेत. पुणे शहरातले अनेक शिक्षण तज्ज्ञ, सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही, परंतु अनेक मान्यवर आज या इथं आलेत. सुप्रसिद्ध कायदेतज्ञ एस के जैन इथं आलेत. अनेकांची नावं इथं घेणं हे खरोखर शक्य नाही, त्यामुळे मी सगळ्यांची नावं घेतच नाही, कारण खूपच परिचित माणसं मला व्यासपीठावरून या इथं दिसत आहेत. आपण सगळेजण इथं आलात. मी या आगळ्या वेगळ्या समारंभामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आगळा वेगळा समारंभ म्हणायचं कारणच तसंच आहे.
कारण आजच्या कार्यक्रमाचं महत्व हे फार मोठं आहे. शिवाजी महाराजांचे 12वे वंशज साक्षात छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आज मी आणि सिम्बॉयसिस या डॉक्टर शांबा मुजुमदारांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. म्हणजे हा एक प्रकारे साहित्य क्षेत्रातील ऐतिहासिक असा क्षण आहे. नुकताच म्हणजे आता निवेदन करणाऱ्या डॉक्टर मृणाल धोंगडेंनी सांगितलं की दिलीपराज प्रकाशनाचा 27 सप्टेंबरला सुवर्ण महोत्सव हा साजरा झाला. सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते डॉक्टर आणि महिन्याभराच्या आत हा चांगला योग होत आहे की शांबा मुजुमदारांचं आत्मचरित्र हे दिलीपराजनी प्रकाशित करायचं. काय गंमत आहे बघा. आज मी विचार करत होतो, गेल्या 50 वर्षात शांबा मुजुमदारांच्या शुभ हस्ते दिलीपराजच्या 5 पुस्तकांचं प्रकाशन समारंभ झाले. मी आज दुपारी मुद्दाम ही 5 पुस्तकं कुठली त्याचा एक आढावा घेतला, तेव्हा असं लक्षात आलं की या 5 पुस्तकांच्या 2-2, 3-3 आवृत्त्या झाल्यात आणि आज ही 5 पुस्तकं आउट ऑफ प्रिंट आहेत. म्हणजे एखाद्या माणसाच्या हातालाच किती यश असतं आणि ज्या माणसाच्या हाताला एवढे यश आहे त्याच माणसाचं आत्मचरित्र प्रकाशित करायचं ही भाग्य हे दिलीपराज प्रकाशनाला मिळालं. हा आमचा सुयोग आहे असं आम्हाला वाटतं. सिम्बॉयसिस संस्थेची आणि दिलीपराजची दोन्हीची स्थापना 1971 साली झाली. आम्हालाही महाराष्ट्र सरकारची 125 पारितोषिकं मिळाली. अब्दुल कलामांच्या हस्ते 2002 साली हे राष्ट्रपती पुरस्कार किंवा ज्याला सुवर्ण कमळ राष्ट्रीय पुरस्कार हा दिलीपराजला प्राप्त झाला. 50 वर्षात अनेक उत्तमोत्तम प्रसिद्ध नवोदित लेखकांची पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. 5000हून अधिक पुस्तकं ही दिलीपराज परिवाराच्या आमच्या निरनिराळ्या प्रकाशन संस्थांनी ही प्रकाशित केली आहेत. सिम्बॉयसिसच्या 50व्या वर्षात म्हणजे सुवर्ण महोत्सवात आणि दिलीपराजच्या सुवर्ण महोत्सवात सिम्बॉयसिसच्या संस्थापकांचं चरित्र प्रकाशित करणं हा एक विलक्षण असा दुग्धशर्करा योग आहे अशी आमची सगळी दिलीपराज परिवाराची ही भावना आहे. प्रकाशकाचं काम हे उत्तम साहित्याला छान नटवून सजवून तुमच्या पुढे बिनचूक सादर करण्याचं असतं आणि त्याचा सर्वदूर प्रसार करण्याची जबाबदारी ही दिलीपराजची असते. मी मुजुमदार सरांना ग्वाही देतो की उद्यापासूनच हे पुस्तक बेळगाव पासून गडचिरोलीपर्यंत हे सगळीकडे हे उपलब्ध होईल. एका अतिशय कष्टानं शैक्षणिक साम्राज्य उभं करणाऱ्या महत्वाकांक्षी विद्वान आणि कर्तृत्ववान माणसाचं आत्मचरित्र आत्मकथन वाचणं म्हणजेच त्याला समजावून घेणं. तर आत्मचरित्र वाचणं म्हणजेच त्या माणसाला समजावून घेणं होय. आणि त्यांच्या ह्या उत्तम साहित्याला आणि जमेल तेवढं आम्ही निश्चितपणे सजवलेलं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मी आज अतिशय कमी प्रास्ताविक करायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे आज हे तिन्ही मान्यवर इथं आले. मी या सगळ्या मान्यवरांचं ज्याप्रमाणे आपण सगळेजण पुणे शहरातले अनेक विद्वान अनेक शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आज इथं आले, मी सगळ्यांचं अति मनपूर्वक परत एकदा स्वागत करतो. आज या तिघांचंही म्हणजे मिलिंद जोशी, डॉक्टर शांबा मुजुमदार आणि साक्षात शाहू महाराज यांची भाषणं ऐकायला मी तुमचा इतकाच उत्सुक आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज वेळात वेळ काढून कोल्हापूरहून पुण्याला आले आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले. याबद्दल त्यांचे प्रती अगदी मनापासून मी ऋण व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. मनपूर्वक धन्यवाद. श्री राजीव बर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार दोन्ही करा. पहिल्यांदा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, रयतेचे छत्रपती, महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, मूळच्या कोल्हापूरच्या मुजुमदार कुटुंबियांचे स्नेही,
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार राजीव बर्वे करत आहेत. आणि मी प्राध्यापक मिलिंद जोशींना अशी विनंती करतो की शाहू महाराजांना पुणेरी पगडी त्यांनी अर्पण करावी. आपल्या खुसखुशीत वक्तृत्व शैलीने मराठी श्रोत्याला कायम गुंतवून ठेवणारे श्री मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, सिव्हिल इंजिनियर असून शब्दांचे इमले बांधणारे श्रीयुत मिलिंद जोशी यांचा सत्कार आणि स्वागत श्री राजीव बर्वे यांनी करावं. सिम्बॉयसिस आणि मुजुमदार कुटुंबियांच्या वाटचालीत त्यांचा भक्कम आधार आणि त्यांना भक्कम साथ देणाऱ्या, प्रत्येक कसोटीच्या क्षणी संस्था आणि कुटुंबियांना नवसंजीवनी देणाऱ्या सिम्बॉयसिस संस्थेच्या अदृश्य कणा असं ज्यांना म्हणता येईल, आणि या सगळ्याच्या मुळाशी आपल्या वडिलांकडून शिक्षण आणि समाजकार्याचा भक्कम वारसा लाभलेल्या सौ संजीवनीताई मुजुमदार. व्यासपीठावर दोन व्यक्ती नाही आहेत, पण मला वाटतं त्यांचा सत्कार आपण खालती जाऊन करावा. सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाच्या प्रकुलपती, सिम्बॉयसिसच्या प्रधान संचालक, सिम्बॉयसिसच्या जागतिक स्तरावर नेण्यासाठी नवीन नेतृत्व देणाऱ्या डॉक्टर मुजुमदार आणि संजीवनीताईंच्या ज्येष्ठ कन्या डॉक्टर विद्याताई येरवडेकर. सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस इंदोर च्या प्रो व्हाईस चान्सलर, दूरस्थ शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, सिम्बॉयसिस ओपन युनिव्हर्सिटी सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगच्या संचालिका श्री मुजुमदार सर आणि सौ संजीवनीताई यांच्या कनिष्ठ कन्या डॉक्टर स्वाती मुजुमदार यांचाही सत्कार श्री बर्वे यांनी करावा. धन्यवाद. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. पुस्तकाचं प्रकाशन जरी आज होणार असलं, म्हणजे आपण सगळे उत्सुक आहात आणि लवकरच पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, तरी सूत्रसंचालक असल्यामुळे आम्हाला जरा बॅकडोर एंट्री मिळाली आणि पुस्तक आधीच वाचायला मिळालं. आणि खरंच यातलं काय काय सांगावं आणि काय नको असं मला आत्ताच होत आहे. तर एका परदेशी विद्यार्थ्याचे आजारपणातील आपल्या शहरात होणारे हाल आणि एकूणच इतरही काही परदेशी विद्यार्थ्यांचे कटू अनुभव ऐकून मुजुमदार सरांचं नवनीत हृदय द्रवलं आणि त्यांनी या मुलांच्या अडीअडचणी अभ्यासपूर्वकपणे समजून घेतल्या. त्यातूनच त्यांना जिथे सामंजस्यपूर्ण सहजीवन असेल अशी शैक्षणिक संस्था सुरू करण्याची कल्पना सुचली. हे सौहार्दपूर्ण मैत्र म्हणजेच सिम्बायोसिस. दारी लावलेल्या इवल्याशा वेलाचा विस्तार गगनावरच नाही तर जगभरात सर्वदूर झाला. सिम्बायोसिसमध्ये शिकणारे परदेशी विद्यार्थी आपले आजचे अध्यक्ष शाहू महाराज यांना सिम्बायोटिक भेट देऊ इच्छितात. मे आय रिक्वेस्ट यू शार्वे टू स्टिअर दिस फ्रेंडली जेस्चर. It is a Symbiosis tradition to honor their chief guest in a unique manner. Students from different countries will now present the flags of their countries as a symbol of peace and honor to the honorable chief guest. May I now request the student representatives of various countries to present their flags. I'll call out your names in alphabetical order. Afghanistan, बांग्लादेश, भूटान, बुरुंडी, कैमरून, चैड,
इथियोपिया, घाना, इंडिया, घाना, इंडिया, कीनिया, नेपाल, नाइजीरिया, साउथ सुडान, टांजानिया, टर्की, तुर्कमेनिस्तान, टर्की, तुर्कमेनिस्तान, येमेन, जाम्बिया। May I now request Dr. Rajni Gupte, Vice Chancellor of Symbiosis International University, to present the flag of Symbiosis to our honorable guest. I now request Dr. S.B. Muzumdar, Founder and President Symbiosis and Chancellor SIU, to present the flag of the United Nations to our speaker. सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाच्या प्रिन्सिपल डिरेक्टर आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्रो व्हाईस चान्सलर, वैद्यकीय क्षेत्रातल्या पदव्युत्तर शिक्षणानंतर परदेशात वास्तव्यास त्या गेल्या, पण वडिलांच्या कामाचा व्याप, सिम्बॉयसिस संस्थेची वाढत जाणारी जबाबदारी याची जाणीव होताच वडिलांनी काही बोलायच्या आत त्या भारतात परतल्या आणि स्वतःचं वैद्यकीय करिअरचं स्वप्न बाजूला ठेवून सिम्बॉयसिसमध्ये रुजू झाल्या. 1996 सालच्या त्यांच्या या निर्णयानंतर आजवर त्यांनी केलेली अनेक महत्त्वाची कामं अनेकांना माहिती आहेत. शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी त्यांनी अनेक नवनवीन कल्पना राबवल्या. महत्त्वाच्या परदेशी विद्यापीठांशी सहयोगाचे करार केले. कॉर्पोरेट जगताशी शिक्षणाचा संबंध जोडला. फिकी, CII, MCCI यांच्या त्या सक्रिय सभासद झाल्या. शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आणि सिम्बॉयसिस बाहेरही स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. UGC, ICCR, राईट्स, IICA, IRCF अशा अनेक मानाच्या संस्था व समित्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. कामाच्या या व्यापातून त्यांनी स्वतःचे संशोधन कार्यही चालू ठेवले आहे. अनेक कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी पेपर वाचन केले आहे. अनेक जर्नल्समधून त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन या विषयातील संशोधनासाठी त्यांनी PhD पण मिळवलेली आहे. परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या मायभूमीपासून दूर या देशात एक हक्काचं स्वतःचं प्रेमाचं घर मिळावं या आपल्या वडिलांच्या ध्यासाचं आज सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर होताना विद्याताई सिम्बॉयसिसच्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलतायत. आईच्या सल्ल्याने आपल्या वडिलांच्या स्वप्नाचा विस्तार करणाऱ्या डॉक्टर मुजुमदार यांच्या दोन्ही कन्या त्यांच्या सर्वार्थाने वारसदार आहेत. मी डॉक्टर विद्या येरवडेकरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वडिलांविषयी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं.
धन्यवाद. व्यासपीठावर बसलेले मान्यवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, आई दादा मिलिंद जोशी सर, मिस्टर बर्वे आणि इथे खूप मोठे दिग्गज लोक बसलेले आहेत समोर माझ्या, सिम्बायसिसचे डायरेक्टर, स्टाफ मेंबर्स. खरं तर इथे खूप ऑकवर्ड होतं आहे मला की वडिलांच्या विषयी इथे येऊन व्यासपीठावर काही बोलणं, पण स्वातीच्या वतीने आणि माझ्या वतीने आम्हाला म्हणजे वी आर व्हेरी प्राऊड ऑफ द फॅमिली दॅट वी कम फ्रॉम. बेसिकली मी नेहमी असं म्हणत असते की इट इज अ ब्लेसिंग टू बी बॉर्न इन सच अ फॅमिली वेअर पेरेंट्स हॅव डेडिकेटेड देअर लाईफ फॉर द कॉज ऑफ एज्युकेशन. आणि हे गेले आता मी स्वतः 57 वर्ष बघत आहे, म्हणजे मी कळत नकळत माझ्यामध्ये आणि स्वातीमध्ये हे सगळे व्हॅल्यूज आपोआपच इम्बाईब झाले की जेव्हा सिम्बायोसिसची स्थापना झाली, जी आमच्या घरामध्ये झाली महाराज, आणि तिथे परदेशी विद्यार्थी हे जे तुम्ही आता पाहिले तर हे आमच्या घरी राहत असत. तेव्हा काही सिम्बायोसिस असं एक कॉन्क्रीट इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. आमच्या घरातच त्या संस्थेची स्थापना झाली आणि कित्येक परदेशी विद्यार्थी इराणमधून, इथिओपियामधून, येमेनमधून कोणालाही काही प्रॉब्लेम आला की दादा त्यांना घरी राहायला बोलवत. आणि बऱ्याच जणांना होम सिकनेस हा प्रॉब्लेम होता, काही जणांचे पासपोर्ट हरवले, काही जणांना पैसे नव्हते, तर आईदादाने लिटरली त्यांना आईवडिलांसारखं जोपासलं आणि नर्चर केलं. एक अमेरिकन विद्यार्थी जॉन ओवेन्स नावाचा होता, ज्याला मी जॉन काका म्हणतो अजूनही, तर तो तर आमच्याकडे 1 वर्ष राहिला. एका महाराष्ट्रीयन मुलीबरोबर लग्न केलं आणि त्याला आता 3 मुलं आहेत, जयंती, देवेंद्र आणि सिद्धार्थ. आणि दर 2 वर्षाने तो जसं जणू की आईदादा त्याचे आईवडील असल्यासारखं भेटायला येतो. तर अशी खरं तर आमची नाती आहेत आणि मला असं वाटतं की ह्या अशा घरात वाढल्यामुळे स्वातीवर आणि माझ्यावर एक वेगळ्या प्रकारचं, ज्याला आपण कल्चरल सेन्सिटायझेशन हे आता शिकवतो विद्यार्थ्यांना, ते आपोआपच आम्ही इम्बाईब केलं. आणि ही संस्था इतकी मोठी झाली की ती फक्त म्हणजे एज्युकेशनल एक्सेलन्स किंवा रिसर्चमुळे नाही, पण एक सिम्बायोसिसचं जे कल्चर किंवा इकोसिस्टम आहे तर ती आईदादांनी तयार केली आणि त्याच्यामुळे खरं तरी संस्था खूप मोठी झालेली आहे. मला असं वाटतं मी फार बोलणार नाही इथे, पण माझ्यावरती आणि स्वातीवरती आणि आता आमच्या मुलांवरती आणि आता आमच्या नातवंडांवरती, म्हणजे आईदादांचे जे ग्रेट ग्रँडचिल्ड्रन आहेत ह्यांच्यावरती जे संस्कार दोघंही करतायत, तर आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. आणि वडिलांबद्दल काय बोलणार, म्हणजे मला तसं तर शब्दच नाही आहेत, पण ही जी ऑटोबायोग्राफी दादांनी लिहिलेली आहे तर ह्याच्यातनं खूप जणांना शिकण्यासारखं आहे. म्हणजे प्रत्येक ही एक छोटी छोटी स्टोरी ह्या म्हणजे स्वरूपात हे खरं तर पुस्तक झालेलं आहे. शॉर्ट स्टोरीज म्हणायला हरकत नाही आणि प्रत्येक स्टोरी इज समथिंग टू लर्न फ्रॉम. अँड आय फील फॉर द यंगर जनरेशन दिस इज समथिंग दॅट दे रिअली शुड not only read but they will learn a lot from this book. And I also feel that in this whole world of competition, आणि आपण फक्त कॉर्पोरेट कॉम्पिटिशन बद्दल बोलत नाही सर, सगळ्याच ह्याच्यात जेव्हा मुलं खूप मटेरियलिस्टिक ह्याच्यात जगतात तर त्याच्यात एक साधेपणाने जगणं आणि एक खऱ्याने जगणं, एथिकली आणि ऑनेस्ट व्हॅल्यू सिस्टम्स ठेवणं आणि त्याच्यातनंही ही संस्था इतकी मोठी करणं, फक्त भारतात नाही पण इंटरनॅशनल लेवलला हे होऊ शकतं. आणि हे सरांच्या आणि आईच्या खरं तर म्हणजे टीचिंग्समध्ये, आणि त्यांचे विद्यार्थी इथे खूप सारे बसलेले आहेत, दे विल अग्री विथ मी की त्यांच्या स्वतःच्याच खरं तर जीवनशैलीतनंच खूप शिकण्यासारखं आहे. आणि मला म्हणजे आय फील रिअली ब्लेस्ड दॅट वी ऑल, द होल फॅमिली हॅज बीन affected by this very positive thought and the way sir and ma'am have nurtured all of us. So thank you very much महाराज जी, आपण इथे आल्याबद्दल. आणि जोशी सर, तुम्ही तर इतकं सुंदर लिहिलेलं आहे आणि आता आम्ही तुम्हाला ऐकणार आहोत. आणि थँक्यू व्हेरी मच दिलीप राज प्रकाशन, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक खूप पॉप्युलर होणार आहे. आमचे 44,000 विद्यार्थी आहेत आणि 3 लाखापेक्षा जास्ती ॲल्युमनाय आहेत, तर त्यामुळे तुम्ही याची कॉपी लवकरात लवकर करावी, म्हणजे परदेशातही आम्हाला इंग्लिश ट्रान्सलेशन होऊन ते पाठवता येईल अशी मी खात्री वाटते. नमस्कार. धन्यवाद विद्याताई. पुस्तकाचं नक्कीच एवढं सर्वदूर ते नक्की पसरेल जसं सिम्बायोसिस पसरलं आहे. आता अधिक आपली सगळ्यांची उत्सुकता न ताणता निदान बाहेरून सगळ्यांना पुस्तक लगेच बघता यावं म्हणून मी छत्रपती शाहू महाराजांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं, मी आणि सिम्बायोसिस.
क्षणीच आपल्याला लक्षात येईल की अतिशय सुबक बांधणीचं लक्षवेधी साईज असलेलं संपूर्ण पुस्तक 4 कलर प्रिंटिंगमध्ये केलेलं आहे. अतिशय उच्च निर्मिती मूल्य आहे आणि सगळ्यांनी अवश्य वाचावं असं प्रेरक पुस्तक आहे. आपला आशय जितका दर्जेदार तितकीच वरची बांधणी देखील सुबक झाली आहे. पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. मी छत्रपती शाहू महाराजांना विनंती करते की त्यांनी लेखकाचा म्हणजेच डॉक्टर शांब मुजुमदार यांचा सत्कार करावा. पुणेरी पगडी देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे. आता मी डॉक्टर शांब मुजुमदार यांना विनंती करते की प्रकाशनात अनेकांचं सहाय्य लाभलं त्यांचा सत्कार त्यांनी करावा. श्री उपेंद्र खाडीलकर, मी शाहू महाराजांना विनंती करते की त्यांनी प्रकाशनात सहाय्य केलेल्या श्री उपेंद्र खाडीलकर यांचा सत्कार करावा. श्री रमेश पारेकर यांचा देखील सत्कार करावा. धन्यवाद सर. पुस्तकाविषयी जाणून घ्यायला आपण सगळेच उत्सुक आहोत. आजचे आपले प्रमुख वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी हे आपल्याला पुस्तकाचा परिचय करून देणार आहेत, पण त्याआधी त्यांचा परिचय करून देते सर. प्रचंड जनसंपर्क, अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, अमोघ वक्तृत्व, कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकारण यामुळे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट न.चि. केळकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या 115 वर्षाच्या इतिहासातील प्राध्यापक मिलिंद जोशी हे सर्वात तरुण आणि पेशानं सिव्हिल इंजिनियर असणारे कार्याध्यक्ष आहेत. यंगेस्ट प्रेसिडेंट ऑफ द ओल्डेस्ट इन्स्टिट्यूट असा त्यांचा उल्लेख करता येईल. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उपक्रमांद्वारे महाराष्ट्र साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख केले. सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असणारे जोशी हे शब्दांचे बांधकाम करण्यातही वाकबगार आहेत. त्यांनी ललित लेखन, कथा, व्यक्तिचित्र, तत्वचिंतनपर लेखन, चरित्र, आत्मपर लेखन अशा विविध वाङ्मय प्रकारात कसदार साहित्य निर्मिती केली असून त्यांची 17 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांनी दैनिक सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, सामना, नवा काळ, पुण्यनगरी आदी नामवंत वृत्तपत्रात स्तंभलेखन केलं आहे. अंतर्नाद या मराठीतील दर्जेदार मासिकात सलग 4.5 वर्ष त्यांनी पुस्तक समीक्षणाचं सदर लिहिलंय. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. आकाशवाणीवरील चिंतन या सदरात त्यांचे विचार नेहमीच ऐकायला मिळतात. दूरचित्रवाहिन्यांसाठी त्यांनी लेखन केलं असून अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. प्राध्यापक मिलिंद जोशी हे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्रकार आहेत. प्राध्यापक मिलिंद जोशींनी लिहिलेले प्राचार्य हे चरित्र खूपच गाजलं. प्राध्यापक जोशी महाराष्ट्रातील अभ्यासू आणि ख्यातनाम वक्ते म्हणून सर्वपरिचित असून
त्यांची पुण्याच्या नामवंत वसंत व्याख्यानमालेसह महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच बृहन महाराष्ट्रात आणि परदेशातही विविध विषयावर शेकडो व्याख्यानं झाली आहेत. त्यांना गदिमा चैत्रबन पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, पुणे फेस्टिवल अवॉर्ड, अनंत काणेकर पुरस्कार अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातल्या औदुंबर, आचार्य अत्रे यासह 10हून अधिक प्रतिष्ठित साहित्य संमेलनाची अध्यक्षपदं त्यांनी भूषवली आहेत. मी आजचे प्रमुख वक्ते जे कोट आणि कोट्या करणे दोन्हीसाठी प्रसिद्ध आहेत यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाविषयी आपले विचार मांडावे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार सर यांच्या मी आणि सिम्बायोसिस या आत्मकथनाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, एरवी छत्रपतींच्या दरबारामध्ये गुणवंतांचा सन्मान केला जातो, आज सारस्वतांच्या दरबारामध्ये छत्रपतींना अभिवादन करण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळते आहे. हा एक विलक्षण योग या ठिकाणी घडून आलेला, त्याविषयी मी आनंद व्यक्त करतो. मुजुमदार सरांच्या या आत्मकथनाच्या प्रकाशन प्रसंगी मी प्रमुख वक्ता म्हणून नव्हे तर एक प्राध्यापक म्हणून उपस्थित आहे. याचं कारण असं की तत्वनिष्ठ प्राध्यापक ते सिम्बायोसिस सारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती अशी वाटचाल करणाऱ्या कुलपतींच्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना समस्त प्राध्यापकांचा एक प्रतिनिधी व्यासपीठावरती असावा म्हणून माझी आज या ठिकाणी योजना केलेली आहे, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. सिम्बायोसिस हे आदरणीय डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार सर यांनी घडवलेलं एक अजोड आणि अनोखं असं शिल्प आहे. एखादं भव्य दिव्य शिल्प ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपण भारावून जातो, पण ते शिल्प घडत असताना ज्यांनी टाकीचे घाव सोसलेले असतात त्याचं विस्मरण होण्याची आपल्याला फार मोठी शक्यता असते. त्यामुळं जी माणसं कर्तृत्वाने मोठी होतात त्यांनी कर्तृत्वाची ही शिखरं कशी गाठली आणि या शिखरापर्यंत पोहोचताना त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला, त्या संकटावरती स्वार होत त्यांनी आपल्या आयुष्याचं जीवनशिल्प कसं रेखाटलं हे पुढच्या पिढ्यांना समजणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून मुजुमदार सरांच्या या आत्मकथनाचं त्या दृष्टीने एक वेगळं महत्व आहे असं मला वाटतं. गडहिंग्लज सारख्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये मुजुमदार सर जन्मले आणि वाढले. तिथंच शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाने आणि विचाराने सुसंस्कृत झालेल्या कोल्हापूर नगरीमध्ये त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यांना खरं मेडिकलला जायची इच्छा होती, पण तेवढे गुण मिळू शकले नाहीत. मग त्यांनी वडिलांच्याकडे आग्रह धरला की मला तुम्ही डोनेशनसाठी पैसे द्या. वडील देऊ शकतील एवढी त्यांची ऐपत होती, पण वडिलांनी सांगितलं की मी तुझ्या शिक्षणासाठी वाटेल तेवढे पैसे खर्च करेन, पण मी देणगी म्हणून एक छदामही देणार नाही. आणि तो त्यांचा शब्द त्यांनी पाळला. मुजुमदार सरांना त्यावेळेला खूप दुःख वाटलं, पण आईने त्यांना सांगितलं की तू डॉक्टर झाला नाहीस म्हणून काय झालं, तू डॉक्टरांपेक्षाही खूप मोठा होशील. आणि आईचा तो शब्द मुजुमदार सरांनी खरा करून दाखवला. आणि मग पुढे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून BSc केल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी MSc केलं. आणि त्यावेळेला एका प्राध्यापकाने त्यांना असं सांगितलं की मी PhD साठी UGCची पाठ्यवृत्ती तुम्हाला मिळवून देतो. पण ते प्राध्यापक रशियाला निघून गेले आणि त्यांना निरोप देण्यासाठी मुजुमदार सर रेल्वे स्टेशनवरती गेले होते. हात करतानाच त्यांनी मुजुमदार सरांना सांगितलं की मी तुम्हाला ही पाठ्यवृत्ती देऊ शकत नाही, कारण मी तुमच्याऐवजी दुसऱ्या कुणाचं तरी नाव सुचवलेलं आहे. आणि मग मुजुमदार सर काहीसे निराश झाले. आता MSc झाल्यानंतर काय करायचं, मग प्राध्यापकी हा एक त्यांच्या समोर पर्याय होता. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं. आणि मग पुन्हा पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ते आले. तिथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काम करत असताना कोल्हापूरहून आलेले, त्यामुळं भाषेवरती असलेला कोल्हापुरी संस्कार, त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून टिंगलटवाळी झाली. पण एखाद्या शिक्षकाची आणि प्राध्यापकाची साधना काय असते, भाषेवरचं प्रभुत्व मिळवण्यासाठी
सरांनी अखंड साधना केली आणि त्याचा परिणाम असा झाला की केवळ फर्ग्युसन महाविद्यालयातलेच नव्हे तर इतर महाविद्यालयातले विद्यार्थी देखील सरांचा तास ऐकता यावा म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये यायला लागले. मला हे सरांचं आत्मकथन वाचत असताना एक गोष्ट सातत्याने जाणवत होती की एका शिक्षकाचं घडत जाणं कसं असतं हे अनुभवण्यासाठी शिक्षकांनी हे आत्मकथन आवर्जून वाचलं पाहिजे. आणि मग फर्ग्युसन कॉलेजच्याच त्या कॅम्पसमध्ये राहत असताना मग पुणे विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या समित्यांच्या वरती ज्या निवडणुका त्या काळामध्ये होत असत त्या निवडणुका त्यांनी लढवल्या. सगळ्यांच्या मध्ये त्यांना यश आलं. त्यांनी एक आठवण फार पुणेकरांचं वैशिष्ट्य सांगणारी या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. मुजुमदार सरांनी असं म्हटलंय की ज्यावेळेला मी सिनेटवरती निवडून आलो त्यावेळेसच्या कोर्टावरती तर त्यावेळेला निकाल लागला आणि माझं अभिनंदन कुणीही केलं नाही. त्यामुळे पुणेकर कार देतात पण पटकन स्वीकार करतातच असं नाही. त्याचा अनुभव त्या काळामध्ये त्यांनी घेतला. पण या सगळ्यातून इथल्या समाज जीवनाशी ते एकरूप झाले. आणि मग फर्ग्युसनच्या त्या परिसरामध्ये रेक्टर म्हणून काम करत असताना एका घटनेने त्यांचं जीवन बदलून गेलं. दिवाळीच्या दिवसामध्ये एक मुलगी मुलांच्या वसतिगृहामध्ये मुलाला काहीतरी खाद्यपदार्थ देताना त्यांना दिसली आणि प्राध्यापक सुलभ तत्परतेने त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी विचारलं की हे काय चाललंय. त्यांना हा काहीतरी वेगळाच प्रकार वाटला. पण ज्यावेळेला तो मुलगा त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून हमसून हमसून रडला आणि त्यांनी सांगितलं की मी गेली कित्येक दिवस आजारी आहे, माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, ही माझी बहीण गावामध्ये राहते आणि तिने हे पदार्थ मला आणून दिलेले आहेत. आम्हा परदेशी विद्यार्थ्यांना खूप अडचणीतून जावं लागतंय आणि आम्हाला इथे फार चांगली वागणूक मिळत नाही. सरांच्या मनामधली विचारांची चक्र गतिमान झाली आणि मग त्यांनी विचार करायला सुरुवात केला की ही परदेशातून आलेली मुलं जेव्हा त्यांच्या देशामध्ये जातील तेव्हा भारताविषयीचा कुठला संदेश ती घेऊन जातील. द्वेष, त्यांच्या वाट्याला आलेला या ठिकाणचा असहकार की आणखीन काही. त्यामुळे या सगळ्या मुलांनी सदिच्छा दूत म्हणून जगभर जावं आणि भारताचं नाव उज्ज्वल करावं म्हणून सिम्बायोसिसची स्थापना सरांनी केली आणि आज त्यांनी लावलेल्या छोट्याशा वेलीचं विशाल अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपण पाहतो. सरांचा हा सगळा प्रवास गडिंग्लज पासून सिम्बायोसिसची स्थापना आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची निर्मिती आणि त्याच्या कुलपतीपदी त्यांची निवड होणं, हा सगळा प्रवास पाहत असताना तो अगदी साधा सोपा सरळ झालेला नाही. अनेक खास कळग्यातून त्यांना जावं लागलं. सरांनी एक प्रसंग त्याच्यामध्ये लिहिलाय की सिम्बायोसिसला ज्यावेळेला जागा मिळाली त्यावेळेला काही पैसे भरणं आवश्यक होतं. सर अनेक उद्योगपतींची भेट घेत होते आणि त्यांच्याकडून काही मदत मिळेल का या दृष्टीने प्रयत्न करत होते. एका उद्योगपतींनी त्यांना बोलवलेलं होतं. सर त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नीने त्यांना बाहेर बसवलं आणि एकदम रागामध्ये त्या म्हणाले की आज ते तुम्हाला भेटणार नाही. सरांनी विचारलं कारण काय. नाही म्हणाले आज भेटणार नाही आणि मुख्य म्हणजे तुम्ही आमच्या घरामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वारावरती जी रांगोळी घातली आहे ती येताना विस्कटली. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तुम्ही आमच्या आनंदावरती विरजण घातलेलं आहे. सरांच्या अंतःकरणाला काय यातना झाल्या असतील. सरांनी आत्मकथनामध्ये लिहिलंय ज्यांना संस्था मोठी करायची असते ना त्यांना आपल्या मनामध्ये एक हंडा ठेवावा लागतो आणि त्या हंड्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले अपमान, अवमान, उपेक्षा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या, त्या विसरून जायच्या आणि मग संस्था मोठी करायची. आज सरांनी हे सगळं केलं म्हणून सिम्बायोसिसचा हा सगळा वटवृक्ष निर्माण झाला. म्हणजे सरांचं सगळं जे विद्यार्थी जीवन आहे कोल्हापुरामध्ये गेलं म्हणजे सर त्या विद्यार्थी दशेपासून किती चौकस होते. छत्रपती शाहू महाराजांनी, फुले शाहू आंबेडकर ही महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा आहे असं आपण म्हणतो, पण महाराष्ट्राचं प्रबोधन विद्यापीठ म्हणून ज्या शाहू महाराजांचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल त्या शाहू महाराजांनी त्यावेळेला कोल्हापुरामध्ये जातीनिहाय वसतिगृह काढली होती. सारस्वतांसाठी वेगळं, दलितांच्यासाठी वेगळं, मारवाडी समाजातल्या लोकांच्यासाठी वेगळं. मुजुमदार सरांच्या मनामध्ये विद्यार्थी दशेमध्ये विचार आला की हे असं का असेल. पण ज्यावेळेला त्यांनी शाहू महाराजांची सगळी दृष्टी समजून घेतली की समजा एकच वसतिगृह ठेवलं तर त्या वसतिगृहामध्ये केवळ उच्चभ्रू समाजातलेच लोक येतील आणि इतर समाजातली मुलं येऊ शकणार नाहीत. पण या वेगवेगळ्या वसतिगृहांच्यामुळे वेगवेगळ्या समाजातली माणसं, मुलं त्या वसतिगृहामध्ये राहू शकतील. ती वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये राहत असली तरी एकाच वर्गामध्ये शिकतील, एकाच बाकावरती बसतील, एकाच ग्रंथालयातले ग्रंथ वाचतील. हा जो विविधतेतून एकता साधण्याचा राजर्षींचा प्रयोग होता
तो सरांना इतका भावला की त्याचं व्यापक रूप आज आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या माध्यमातून, सिम्बायसिसच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. ही सरांची जी विचारदृष्टी आहे, त्यामुळे या पुस्तकांमध्ये केवळ त्यांच्या आठवणी नाही, तर ही जी त्यांची विचारदृष्टी आहे ती सुद्धा खूप छान पद्धतीने या पुस्तकामध्ये आलेली आहे. मराठी साहित्यातील आत्मकथनाला जवळजवळ 1.5 शतकांची परंपरा आहे, पण आत्मप्रौढी आणि आत्मसमर्थन यामुळे मराठीतली बहुतेक आत्मकथनं ही एकांगी झालेली आहेत. मुजुमदार सरांचं आत्मकथन हे त्याला अपवाद आहे, कारण आपल्या हातून ज्या चुका झाल्या त्या देखील त्यांनी प्रांजळपणाने कबूल केलेल्या आहे. दुसऱ्यांचं आयुष्य तागडीमध्ये ठेवून त्याचं मूल्यमापन करणं ही गोष्ट खूप सोपी असते, पण मूल्यमापनासाठी स्वतःचं आयुष्य तागडीमध्ये ठेवणं ही गोष्ट खूप कठीण असते. ती सरांनी केलेली आहे, म्हणून ते प्रांजळ आत्मकथन म्हणून त्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. सरांनी या पुस्तकामध्ये अतिशय सुरेख अशी व्यक्तिचित्र रेखाटलेली आहे. विशेषतः आदरणीय संजीवनी मुजुमदार यांचं व्यक्तिचित्र रेखाटताना सरांची लेखणी ही हळवी झालेली आहे. म्हणजे त्या काळामध्ये काळाला न मानवणारा आंतरजातीय विवाह, म्हणजे एका सारस्वत मुलांनी मराठा मुलीशी लग्न करणं ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. तसे तडाखेही त्यांना सहन करावे लागले, पण तरीही या सहजीवनामध्ये संजीवनीताईंनी त्यांना कशी खंबीर साथ दिली. मुजुमदार सरांनी असं लिहिलंय की असं म्हणतात की पत्नी लक्ष्मीच्या पावलांनी येते, माझ्या घरामध्ये ती सरस्वतीच्या पावलांनी आली आणि माझं आयुष्य हे खरं उजळून गेलं. आमचे मुकुंदराज कुलकर्णी नावाचे मराठीतले मोठे कवी आहेत, त्यांनी सुंदर 4 ओळी लिहिल्या आहेत की त्याच्या पायात मोडतो काटा, तिच्या डोळ्यात येतं पाणी, त्याच्या साऱ्या कर्तृत्वाची तिच्या ओठावर होतात गाणी, 2 तारा असल्या तरी एकच लोभ झंकार असतो, पती आणि पत्नी असा अद्वैताचा हुंकार असतो. पण हा अद्वैताचा हुंकार असला तरी प्रत्येकाचा स्वतःच्या भावविश्वातला म्हणून एक वेगळा हुंकार असतो. गायकाच्या गळ्यातून सप्तसुराचं चांदणं पाझरत असलं तरी त्यातल्या प्रत्येक सुराची एक वेगळी ओळख असते. अनेक वाद्यांच्या मिश्रणातून मन मोहून टाकणारा एक नाद निर्माण होत असला तरी त्यातल्या प्रत्येक वाद्याशी म्हणून एक वेगळी ओळख असते. त्यामुळं हे अद्वैत निर्माण होत असताना सुद्धा आपण एकमेकांचा अवकाश जपलं पाहिजे. ही जी महत्वाची भूमिका या दोघांच्या सहजीवनामध्ये दिसते त्याचं देखील प्रतिबिंब आदरणीय संजीवनीताईंचं व्यक्तिचित्र रेखाटताना त्यांनी आवर्जून दिलेलं. आपल्या आईचं अतिशय भावपूर्ण व्यक्तिचित्र त्यांनी लिहिलेलं आहे, वडिलांचं लिहिलेलं आहे. सरांना चित्रपट पाहण्याची इतकी हौस की हा चित्रपट त्यांनी 4 वेळा पाहिला त्यावेळेला, आणि दरवेळेला वडिलांच्याकडे जायचे, मला पैसे द्या. वडील पहिल्यांदा दिले, दुसऱ्यांदा दिले, तिसऱ्यांदा रागावले, म्हणाले अरे स्क्रिप्ट बदललेले नाहीत, नटनट्या बदललेल्या नाहीत, तरी हा चित्रपटच का पाहायचा. पण सर चित्रपट पाहण्याविषयी आग्रही होते आणि सरांनी सांगितलं की चित्रपटाचा हा परिणाम माझ्यावरतीच नव्हता तर आमच्या घरगड्यावरती देखील होता. आमचा आप्पा नावाचा जो घरगडी होता तो म्हशीला देखील सुरैया म्हणून हाक मारत होता. अशा अनेक गोष्टी, जे सरांची जी एक मिश्किल शैली आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून दिसते. मला नेहमी असं वाटतं की आज आपल्याकडे विचारधारांचं एक विभक्तीकरणच झालेलं आहे. म्हणजे ज्यांना टिळक आवडतात त्यांना आगरकर आवडू नये, ज्यांना गांधी आवडतात त्यांनी सावरकरांना विसरावं, जे परिवर्तनवादी चळवळ मांडतात त्यांनी रामकृष्ण, विवेकानंद, अरविंद यांचं नाव सुद्धा उच्चारू नये, जे बुद्धिनिष्ठ किंवा तत्वनिष्ठ आहेत त्यांच्या मनाला भावनांचे फाजर फुटू नयेत. पण मला एक गोष्ट खूप महत्वाची वाटते की मुजुमदार सरांचा हा सगळा वैचारिक प्रवास जर आपण पाहिला तर कोल्हापूरला श्रीमंत शाहू छत्रपतींच्या विचार संस्कारामध्ये ते वाढले. पुण्यामध्ये महात्मा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा केला त्यांचा संस्कार त्यांच्यावरती झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करत असताना टिळक आणि आगरकर यांची विचारधारा त्यांना समजून घेता आली. रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना कमवा शिका हा जीवनमंत्र ज्यांनी दिला त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा बहुजन समाजाच्या उन्नतीसाठीचा विचार त्यांना समजून घेता आला. आणि त्यांनी ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे इथे स्मारक उभं केलंय आणि संग्रहालय, बाबासाहेबांच्या विचारांशी ते जोडले गेले. मला एका प्रसंगाची महाराज आवर्जून आठवण होते की ज्यावेळेला बाबासाहेब शिक्षण संपवून भारतामध्ये परत आले त्यावेळेला श्रीमंत शाहू छत्रपती त्यांची भेट घेण्यासाठी परळला त्यांच्या घरी गेले होते. बाबासाहेब अतिशय भारावले. पुन्हा महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूरमध्ये बोलवलं, त्यांचा भव्य सत्कार केला, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली. हा संस्कार घेतलेल्या मुजुमदार सरांनी आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांचं वास्तुसंग्रहालय या ठिकाणी उभं करणं, हा जो एक सगळा विचारांचा अंतर्गत जुळला जाणारा धागा आहे तो मला अतिशय महत्वाचा वाटतो. आज सरांचं हे आत्मकथन वाचत असताना मनामध्ये चिंतनासाठी सरांनी काही प्रश्न सोडलेले.
एक काळ असा होता की समाजाच्या केंद्रस्थानी शिक्षक होते आणि शिक्षक काय म्हणतात यांना खूप महत्व होतं. म्हणजे महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, साने गुरुजी, गप्र प्रधान, प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, ही सगळी मंडळी समाजाच्या केंद्रस्थानी होती आणि गावगाड्यापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षकांचं मत महत्वाचं होतं. आज शिक्षकांचा तो दरारा का राहिला नाही याविषयी सरांनी त्यांचं चिंतन या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या काळामध्ये शिक्षक हे त्यांच्या विषयावरून ओळखले जात होते आणि शिक्षण संस्था या शिक्षकांवरून ओळखल्या जात होत्या. नांदेड पीपल्स कॉलेज म्हटलं की नरहर कुरुंदकर डोळ्यासमोर उभे राहत असत, वणी म्हटलं की राम शेवाळकर उभे राहत असत. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज शिक्षकांना विचारायला येणारेच लोक विचारतात की ते LIC वाले शिक्षक कुठे आहेत, ते शेअरची गुंतवणूक करणारे शिक्षक कुठे आहेत. त्यामुळं हा ज्ञानसत्तेचा दरारा का कमी होत आहे याविषयी सरांनी जे चिंतन मांडले ते सुद्धा खूप महत्वाचे असं मला वाटतं. चिमणीची पिलं 40 दिवसात आकाशात भराऱ्या घेतात आणि माणसं 40 वर्षाची झाली तरी उत्कर्ष करू शकत नाही, कारण चिमणीच्या पिलांना पंखही आतून फुटलेले असतात आणि आम्हाला परिवाया बाहेरून लावलेले असतात. म्हणून आतून ज्ञानाचे पंख निर्माण करणारे शिक्षण ही खरं काळाची गरज आहे असं शिवाजीराव भोसले यांनी म्हटलेलं होतं. आज एकीकडे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना दुसरीकडे IT आणि मॅनेजमेंट मधल्या काही लोकांना लाखो रुपयांचे पगार मिळत आहेत म्हणून सगळं अलबेल आहे असं समजण्याची आवश्यकता नाही. BA, BCom, BSc झालेल्या पदवीधरांच्या बेरोजगारीचे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचं उपयुक्त मनुष्यबळामध्ये रूपांतर करणं हे जे शिक्षण क्षेत्रासमोरचं आव्हान आहे त्याला कसं सामोरं जाता येईल याविषयी सरांनी जे मार्गदर्शन केले ते या पुस्तकातलं तितकंच महत्वाचं आहे. या पुस्तकातलं मला सगळ्यात आवडलेलं प्रकरण म्हणजे मी आणि आनंदी गोपाळ. आनंदी गोपाळ ही कादंबरी आमच्या श्रीज जोशींनी लिहिली, ते साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते आणि त्याच्यावरती आनंदी गोपाळ हा चित्रपट निघाला. जुन्या काळातली एक स्त्री आपल्या तरकटी तरीही महत्वाकांक्षी पतीच्या सांगण्यावरून परदेशामध्ये जाते, डॉक्टर होते. हा चित्रपट पाहिला आणि सरांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाली आणि त्यांनी भारतातलं 3रं आणि महाराष्ट्रातलं पहिलं महिलांचं वैद्यकीय महाविद्यालय हे सिम्बायोसिसच्या वतीने सुरू केलं. त्यामुळे एखादा चित्रपट पाहताना सुद्धा सरांच्या मनामधली विचारचक्र जी आहे ती कशी गतिमान होतात याविषयी जे त्यांनी लिहिलंय ते देखील खूप महत्वाचं आहे. पुलंनी असं म्हटलंय की काही वेळा माणसं अपयशापेक्षा यशानेच अधिक मुरदाड बनतात, पण सरांना आयुष्यामध्ये इतकं यश, प्रसिद्धी, लोकमान्यता मिळूनही सरांचा साधेपणा त्यांनी सोडलेला नाही. या साधेपणानेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी मिळून दिलेली आहे. संवेदनशीलता त्यांनी हरवू दिली नाही. मला एक प्रसंग आठवतो की अनंत दीक्षित यांच्या अगदी कर्त्या मुलीचं आजाराने निधन झालं आणि परतीचा पाऊस नावाचं पुस्तक तिने लिहिलेलं होतं त्या आजारपणामध्ये. त्याचं प्रकाशन करण्यासाठी मी, मुजुमदार सर आणि हृदयनाथ मंगेशकर आम्ही एका व्यासपीठावरती होतो. तर ते सगळं पुस्तक वाचून त्यावरती बोलताना सरांचा कंठ हा रुद्ध झालेला होता. गैवरणारा स्वर आणि आसवांनी भरलेले डोळे ही दुबळेपणाची प्रतीकं नसतात, तर ती सामर्थ्याची सन्मानचिन्ह असतात. ती सन्मानचिन्ह सुद्धा पद्म पुरस्कारा इतकी सरांनी अभिमानाने मिळवलेली. त्यामुळं मला असं वाटतं की सरांच्या या आत्मकथनाकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणींचा ठेवा इतक्या मर्यादित भूमिकेतून आपल्याला पाहता येणार नाही. गेल्या 60 वर्षामध्ये शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कुटुंब या सर्व व्यवस्थांमध्ये जी स्थित्यंतर झालेली आहेत त्याचं एक प्रत्येकारी प्रतिबिंब हे त्यांच्या या आत्मकथनामध्ये उमटलेलं आहे. त्यामुळं शेवटी मी एवढंच म्हणेन की द्राक्षाची गोडी ही केवळ पाहण्यात नसते तर ती खाण्यात असते. हे पुस्तक आपण विकत घेऊन वाचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. तुम्ही नक्कीच सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे पुस्तकाबद्दलची आणि मी लगेच इथे घोषित करून टाकते की पुस्तकाची किंमत 750 रुपये आहे, पण आज प्रकाशनानिमित्त सवलतीच्या दरात 500 रुपयात पुस्तक उपलब्ध लगेच होणार आहे कार्यक्रमानंतर, तर अवश्य त्याचा आस्वाद घ्यावा. पुस्तक वाचल्यावर आपल्याला मुजुमदार सरांची अंतर्बाह्य ओळख होणारच आहे. औपचारिक ओळख करून देण्याचा प्रयत्न मी करते. ख्यातनाम प्राध्यापक व शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर शांभव मुजुमदार हे सिम्बायोसिस या बहुराष्ट्रीय, बहुभाषिक व बहुविध शाखा असलेल्या नामवंत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक व अध्यक्ष तसेच
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती आहेत. डॉक्टर मुजुमदार यांचा जन्म 31 जुलै 1935 रोजी महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण गडहिंग्लज येथे व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे पूर्ण झाले. वनस्पती शास्त्रात MSc परीक्षेत ते विशेष प्रावीण्यासह प्रथम वर्गात प्रथम आले. त्यांनी पुणे विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात डॉक्टरेट संपादन केले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख ही जबाबदारी त्यांनी 20 वर्ष पार पाडली. पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे प्रथितयश प्राध्यापक आणि PhDचे गाईड म्हणून त्यांचा लौकिक होता. पुणे विद्यापीठाच्या कार्यकारिणी, अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ अशा अनेक समित्यांचे ते सभासद होते. पुणे विद्यापीठात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या परदेशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सल्लागार म्हणून 7 वर्ष त्यांनी काम पाहिलं. फिक्की या शैक्षणिक संस्थेच्या शिक्षण विभागाचे 2005-06 मध्ये ते अध्यक्ष होते. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये मूलभूत संशोधनावर आधारित लेख, विविध शास्त्रीय पुस्तके व विज्ञान, शिक्षण आणि युवक विकास या विषयांवर अनेक लेख अशी त्यांची समृद्ध लेखन परंपरा आहे. पुण्यात शिकणाऱ्या परदेशी, विशेषतः आफ्रो आशियाई विद्यार्थ्यांच्या अडचणींनी व्यथित होऊन त्यांना घरापासून दूर असलेलं घर देण्याच्या हेतून त्यांनी 1971 मध्ये सिम्बायोसिसची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय जाणीवा जोपासण्याचे शिक्षण हे एक प्रभावी माध्यम असल्याचं जाणून विविध शाखांमध्ये दर्जेदार प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केल्या, जसं व्यवस्थापन, कायदा, माहिती तंत्रज्ञान, संगणक, जैववैद्यकीय शास्त्र, अभियांत्रिकी, आंतरराष्ट्रीय व्यापार, जिओ इन्फॉर्मॅटिक्स, छायाचित्रकला इत्यादी. सध्या सिम्बायोसिसच्या 70 संस्थांमध्ये भारत व 85 देशातील जवळपास 40,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2002 मध्ये भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सिम्बायोसिसला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. सिम्बायोसिसच्या कित्येक संस्था भारतातील 10 आघाडीच्या संस्थांमध्ये आहेत. सिम्बायोसिस दूरशिक्षण केंद्राचा भारतातील व परदेशातील 2 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी लाभ घेत आहेत. सिम्बायोसिसच्या सर्व संस्था सर्वोच्च नैतिक अधिष्ठानावर चालवल्या जातात. केवळ गुणवत्तेच्या आधारे इथला शिक्षक वर्ग निवडला जातो. सिम्बायोसिसच्या 2 वैशिष्ट्यपूर्ण संस्था म्हणजे फक्त संरक्षण दलातील व्यक्तींच्या मुलांना शिक्षण देणारी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि सिम्बायोसिस व्यवस्थापनांतर्गत पोलिसांच्या मुलांसाठी असलेलं पुणे पोलीस पब्लिक स्कूल. डॉक्टर आंबेडकरांच्या दैनंदिन वापरातील वस्तू व स्मृतिचिन्ह असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व स्मारक आणि देशोदेशीच्या वस्तूंचे आफ्रो आशियाई संग्रहालय हे 2 अभिनव उपक्रम सिम्बायोसिस चालवते. भारत सरकारने डॉक्टर मुजुमदार यांना 2005 मध्ये पद्मश्री आणि 2012 मध्ये पद्मभूषण सन्मान प्रदान केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठानं 2016 मध्ये डीलिट ही पदवी त्यांना प्रदान करून सन्मानित केलं. सन 2016 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्मृती पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. पुण्यभूषण, फाय फाउंडेशन पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, टॉप मॅनेजमेंट क्लब पुणे यांचे एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड, रोटरी क्लब पुणे यांचे सर्व्हिस एक्सलन्स रेकग्निशन अवॉर्ड, रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल पॉल हॅरिस फेलो, जायंट इंटरनॅशनल जीवन गौरव पुरस्कार, लायन गौरव पुरस्कार, पुणे महानगरपालिकेचे विशेष मानपत्र या आणि अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांच्या कारकिर्दीला झळाळी चढली आहे. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आजचे आपल्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर शांताराम बळवंत मुजुमदार यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत सादर करावं. नमस्कार. या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी आज जे प्रकाशन होणार आहे त्या पुस्तकावरती अत्यंत चपखल शब्दामध्ये वर्णन केलं, ते आमचे स्नेही
मिलिंद जोशी, तुम्ही माझी फार पंचायत केली होती. पंचायत अशासाठी की ज्या पुस्तकाबद्दल मी कितीतरी बोलणार होतो, पुस्तकात काय आहे, काय नाही, त्यातलं 3/4 भाषण माझं तुम्हीच करून टाकलं. फार चांगलं बोल, फार चांगलं. दिलप्राज प्रकाशनचे श्री राजीव बर्वे, सौभाग्यवती बर्वे, सौभाग्यवती मुजुमदार, विद्या स्वाती. मी तिथे बसलो होतो त्यावेळी बायको म्हणाली की अहो इथे अनेक महत्वाची लोक आलेले, सगळ्यांची नाव कुठे घेत आहे. मी त्याला म्हटलं नाही, एवढ्या आपल्या निमंत्रणाला मान देऊन जे माझे स्नेही आलेले आहेत त्यांची नावं न घेणं त्यांच्यावरती मित्रांनो अन्याय होईल असं वाटतं. आणि म्हणून मी मुद्दाम नावं घेतो. आमची पेढी पाटील आहे, पतंगराव कदमांचे बंधू डॉक्टर शिवाजीराव कदम आहे, मूर्तिशास्त्राचे जागतिक कीर्तीचे संशोधक अभ्यासक डॉक्टर देगलूरकर आहे, एअर मार्शल गोखले आहे, त्यांची कन्या, त्यांच्या सौभाग्यवती, आणि मी ज्याला कन्येप्रमाणे मानतो ती आमची लता आहे. एस के जैन मुद्दाम आलेले, डॉक्टर सतीश देसाई, श्री चाफळकर, डॉक्टर शिंगारे जे महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशनचे अनेक वर्ष संचालक होते ते मित्रांनो इथे आहेत. उत्तमराव भोईटे ज्याला मी एक संशोधक आणि अभ्यासक म्हणून गौरवतो ते आपल्यामध्ये आहे. राहुल सोलापूरकर आले, प्रदीप भार्गव जे CIAचे अध्यक्ष होते ते इथं आहे, डॉक्टर विश्वास मेंदळे जे आमच्या जर्नलिझमचे इन्स्टिट्यूटचे अनेक वर्ष संचालक होते ते आहे, आणि विशेष म्हणजे आमच्या विद्यापीठाच्या कुलगुरू रजनी गुप्ते, आणि इथं अनेक मित्र इथं बसलेले आहेत. मला आजची संध्याकाळ फार महत्वाची वाटते. ही अनेक कारण आहेत. पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आज मी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन समारंभ शाहू महाराजांचे असतो. मित्रांनो, शाहू महाराजांना मी विनंती केली की मी लिहिलेल्या पुस्तकाचं तुम्ही प्रकाशन करा, आणि त्याने ते तात्काळ कबुली केली. त्यांना बोलवणं बघा माझी काही भूमिका आहे. मुजुमदार घराण्याच्या अनेक पिढ्या त्यावेळच्या कोल्हापूर संस्थानामध्ये होत्या, होऊन गेल्या. शिवकालीन सामानगड जो होता तिथं आमचे पूर्वज होते. माझं बालपण, जन्म, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण हे संबंध कोल्हापूर संस्थानात महाराज झाले. आणि म्हणून ज्यावेळी मी विचार करत होतो की प्रमुख पाहुणा कोणाला बोलवायचं, एक क्षणाचाही न विचार करता माझ्या पत्नी आणि मी ठरवलं की शाहू महाराज, त्याशिवाय दुसरा पाहुणा असू शकत नाही. आणि म्हणून महाराज तुम्ही माझ्या विनंतीचा मान केला त्याबद्दल मी तुमचे खास आभार मानतो. मित्रांनो, मी पुस्तकाबद्दल बोलणार नाही. त्यांची काही महत्वाची प्रकरणं आहेत, महत्वाच्या घटना आहेत, त्या डॉक्टर मिलिंद जोशींनी उत्कृष्ट शब्दामध्ये सांगितलेल्या आहेत. पण त्याची लिहिण्यामध्ये भूमिका माझी काय, पार्श्वभूमी काय,
हे बाकी मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक अनुभव येतात आणि त्या अनुभवाने आपल्याला आठवणी ठेवून जातात. असंख्य अनुभव आणि असंख्य आठवणी आपल्याला रोज येत असतात, पण त्या सगळ्याच काही आपण लक्षात ठेवत नाही, लक्षात राहू शकत नाही. परंतु काही आठवणी अशा असतात की मनाच्या खोलवर जाऊन साठलेले असतात. मी त्याला बरोबर आठवणींची साठवणूक. जसं पावसाचं पाणी पडतं ना, बरंचसं पाणी मित्रांनो वाहून जातं, कुठं जातं पण ठाऊक नाही. काही पाणी जमिनीत मुरतं, पण काही थोडं पाणी असं असतं की ते जमिनीच्या खोल खोल जातं आणि तिथं कायम साठा असलेला वॉटर टेबल मध्ये दिसतं. जसं पाण्याचं वॉटर टेबल असतं, तसं मित्रांनो आयुष्यात आलेल्या काही आठवणी सुद्धा त्यांचं सुद्धा एक टेबल असतं. त्याला मी मेमरी टेबल म्हणतो किंवा टेबल ऑफ मेमॉयर्स. आणि त्या आठवणी तुम्ही विसरू म्हटलं तरी विसरला जात नाही. कशा असतात तो त्या आठवणी? बालपणच्या असतात, तरुणपणच्या असतात, नोकरी करत असतानाच्या असतात, शिकत असतानाच्या असतात, समाजात वावरतानाच्या असतात. असंख्य माणसं भेटतात आणि त्यातून त्या आठवणी निर्माण होतात. आणि ह्या ज्या कायम साठलेल्या आठवणी आहेत, त्या कुठेतरी सांगाव्याशा वाटतं. आणि त्या जर सांगितलं नाही तर तुमच्या बरोबरच त्या आठवणी भरून जातात, नाहीशा होतात. आणि म्हणून मी ठरवलं की यातल्या काही आठवणी तरी आपण शब्दबद्ध कराव्या. काही आठवणी चांगल्या असतात, गोड असतात, काही आठवणी दुःखी असतात, काटेरी असतात, करपलेल्या असतात, काही जय पराजयाच्या असतात, सुखदुःखाच्या असतात, काही अवमानाच्या असतात, काही अपमानाच्या असतात. पण या प्रामाणिकपणे आपण कोणाला ते सांगावं. एक दोघांना सांगून का उपयोग आहे? बायकोला मी अनेक वेळा सांगतो, विद्यासाठीला सांगतो, राजीव इथं बसलेला आहे जाऊ त्याला सांगतो, पण ते खरं नाही. त्या शब्दबद्ध झाल्या पाहिजे, पुस्तक रूपामध्ये आल्या पाहिजे आणि त्या प्रामाणिकपणे तुम्ही लिहिल्या पाहिजे. आणि म्हणून ह्या ज्या काही मित्र आठवणी आहेत ना, मग त्या माझ्या वैयक्तिक जीवनाच्या असतील किंवा संभाषित संस्थेच्या असतील, या मी शब्दबद्ध केलेल्या आहे. आणि यातल्या काही आठवणी मी पुढारीचे एक बहार म्हणून एक पुरवणी होती, त्यातूनही मी लिहिलेले. आणि कोरोना तुम्हाला ठाऊक आहे, कोरोनामध्ये खूप वेळ काय करायचं ते. कोरोना कधी संपणार आहे कुणालाच ठाऊक नाही. घरात बायकोशी तरी किती बोलत बसायचे. लोकांना घरात यायची पंचायत, बोलवायची पंचायत, आपण लोकांमध्ये जाण्याची पंचायत. लॉकडाऊन एकदा होईल, दोनदा होईल असं वाटलं होतं, तो 5-6 वेळा झाला, अजूनही तो चालूच आहे. अशा वेळी मोकळा वेळ मिळतो. आणि मी प्राध्यापक असल्यामुळे मोकळा वेळ कसा घालवायचा, जसा मोकळा सुतार जसा लाकडत असतो ना, तसं मोकळा प्राध्यापक लेखणीतून काहीतरी लिहित असतो. मी विचार केला की पुढारीत आलेली आठवणी या पुरेशा नाही आहेत, त्यापेक्षा अनेक चांगल्या आठवणी आहेत, त्याही आपण लावाव्या. आणि म्हणून लॉकडाऊनचा जो मोकळा वेळ होता त्यामध्ये मी काही आठवणी लिहिलेल्या आहेत. आणि हे पुस्तक मी आणि सिम्बायसिस, त्याची गंमत आहे मित्रांनो.
मी ज्यावेळी आठवणी दिल्या ना त्यावेळी मला वाटलं की खरोखरच हे पुस्तक रूपानं प्रसिद्ध करण्याच्या लायकीचं हे आहे का. मला लाग वाटतं मी गीताच लिहिलेली आहे. मला वाटून काय उपयोग आहे. म्हणून मी मिलिंद जोशींना सांगितले की हे तुम्ही बघा असतं लिखित आणि प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की खरोखर हे पुस्तक रूपानं प्रसिद्ध होण्याच्या लायकीचं आहे का. आणि ह्या गड्यानं मला सांगितलं की सर म्हणे करा चांगलं होईल. झालं का. आता प्रकाशक कोण ते मी मिलिंदच्याच गळ्यात घातलं. त्याने सांगितलं माझ्या ओळखीचे अप्रतिम प्रकाशक आहेत, काळजी करू नका सर. अहो मग कोण. त्यामुळे दिलीप राज. अहो पण ते घेतील का माझं पुस्तक. 100% घेतील. कारण ते त्यांचे जवळचे मित्र होते. इथं राजीव बर्वे आहेत त्यांचे सौभाग्याचे आहेत. आणि राजीव बर्वेने मी एकच सांगितलं राजीव बर्वे तुमच्याकडून मला रॉयल्टीची काढीची अपेक्षा नाही. पण तू एक करा क्वालिटीमध्ये तडजोड करू नका. कारण आपण जे पुस्तक लिहितो ते एका अर्थानं आपली निर्मिती असते मित्र. एका अर्थानं ते आपलं अपत्य असतं आणि ते अपत्य गोड असावं गोंडच असावं. सगळे राजीव बर्वेनं सांगितलं की तुम्ही चांगला कागद वापरा, चांगला फॉन्ट वापरा, सजवा. आणि ते त्यांनी अप्रतिम केलेलं आहे. पण राजीवजी तुमचे मनापासून आभार आहे. मित्रांनो केव्हा केव्हा वाटतं की हे जे मी पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं वर्णन मी कसं काय म्हणून करू शकेन. 1-2 वाक्यात जर या पुस्तकाचं वर्णन करायचं झालं तर कसं करता येईल याच्यावरती मी थोडा विचार केला. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की मी आणि सिम्बायसिस हे पुस्तक म्हणजे एका प्राध्यापकाची जीवनगाथा आहे. एका प्राध्यापकाची जीवनगाथा आहे. आणि ज्या प्राध्यापकानं सिम्बायसिस स्थापन केली त्या संस्थेच्या प्रवाही प्रवासाची गाथा आहे कथा आहे. मुजुमदारांची जीवनगाथा आणि सिम्बायसिसची कथा म्हणजे मी आणि सिम्बायसिस. आता हे पुस्तक कसं झालेलं आहे. किती खपेल. माझी खात्री आहे महाराजांच्या हस्ते ज्या अर्थी झालेलं आहे ना. तुम्ही मगाशी म्हणाले की माझ्या हस्ते जे पुस्तकं झाली त्याच्या 2-3 आवृत्त्या निघाल्या. माझी खात्री आहे शाहू महाराजांच्या हस्ते जे प्रकाशन होणारे पुस्तकाच्या 10 कमीत कमी आवृत्त्या. शेवटी शाहू महाराज आहेत ते असं काय करतात. तर ही एका प्राध्यापकाची मी निमित्त मात्र मित्रांनो. प्राध्यापक म्हणून माझ्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या कदाचित अनेक प्राध्यापकांच्या आयुष्यातही घडल्या असतील. शिवाजीराव तुमच्याही घडल्या असतील, पी.डी. पाटलांच्या घडल्या असतील. इथं भोईटे आमची बसले त्यांच्या घडल्या. म्हणून ही मुजुमदारची जीवनगाथा नाही आहे. ही एका प्राध्यापकाची जीवनगाथा. आणि संस्था जिचं मी वर्णन कर ही प्रवाही असते. तिचा प्रवास प्रवाही असतो. त्या प्रवासाला अंत नसतो. म्हणून ज्याची जीवनगाथा असते त्याचं जीवन आज ना उद्या संपणार असतं. पण ज्या माणसाने ही संस्था निर्माण केलेली आहे जे संस्था काही नैतिक मूल्यावरती आधारित आहे ती संस्था माझ्या मते अमर असते. आज तुम्ही ऑक्सफर्ड 900 वर्षाचे तशीच केम्ब्रिज हार्वर्ड महाराजांच्या नंतर 4 वर्षानं 1656 साली महाराजांचा जन्म 1600
त्याच्यानंतर 4 वर्षानं हार्वर्डची स्थापना झाली. तर अशी जी विद्यापीठं असतात ना महाराज, ती एका अर्थानं दीर्घायुषी असतात, अमरही असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की सिम्बायसिस हे प्रवाही विद्यापीठ आहे, ज्याला अंत नाही. तो त्या विद्यापीठाचा प्रवास आहे. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, मी आणि माझं माझं मी आणि सिम्बायसिस हे पुस्तक एका प्राध्यापकाचे जीवनगाथा आणि एका संस्थेची प्रवासाची कथा आहे. मित्रांनो, मी 86 ओलांडलेली आहे. असंख्य अनेक वर्ष मी उच्च शिक्षणामध्ये घालवलेली. पुणे विद्यापीठात घालवली, फर्ग्युसनमध्ये घालवली, रयत शिक्षण संस्थेत घालवली. काहीतरी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. पहिली गोष्ट जर मी शिकलो असेल महाराज, म्हणजे संघर्षाच्या शिवाय आयुष्याचा आणि संस्थेचा उत्कर्ष होत नाही. संघर्षाशिवाय उत्कर्ष मित्रांनो अशक्य आहे. म्हणून ज्याला काही आयुष्यात करायचं आहे, ज्याला काही संस्था वर आणायच्या आहेत, पुढं आणायच्या आहेत, त्याला पहिली तयारी ठेवली पाहिजे म्हणजे संघर्ष. संघर्ष आणि उत्कर्ष हे निसर्गाचे सुद्धा नियम आहेत. मी उत्क्रांती शिकवलेली आहे. आणि वनस्पती प्राण्यामध्ये जी उत्क्रांती झालेली आहे ती संघर्षातून झालेली आहे मित्र. निर्मिती ही संघर्षातून होते. दुसरं मला जाणवलं ते असं की ज्याला आयुष्यात समाजसेवा करायची, त्यानं स्वतः अपमान घ्यायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून असा जो मी प्रवास केला स्वतःच्या आयुष्याचा आणि सिम्बायसिस संस्थेचा, त्यातून मी काही धडे शिकलो. आणि मगाशी विद्या म्हणाली त्याप्रमाणे हे धडे महाराज तरुण पिढीला अधिक मार्गदर्शक ठरतील असं मला वाटतं. मित्रांनो, सिम्बायसिसला 50 वर्ष झाली. एखाद्या संस्थेच्या आयुष्यात 50 वर्ष म्हणजे काही फार काळ नाहीये. पण ज्या माणसानं ती संस्था स्थापन केली त्याच्या आयुष्यात 50 वर्ष महाराज फार आहे, फार आहे. आणि म्हणून मला एक एकदा वाटतं की पुढं काय. मी ज्यावेळी मागं वळून पाहतो त्यावेळी मला कळतं की सिम्बायसिसचे मित्रांनो 2 अवतार झाले. सुरुवात एका परदेशी विद्यार्थ्यांच्या मुळे झाली. आणि म्हणून हे पुस्तक महाराज मी परदेशी विद्यार्थ्यांना अर्पण केलेलं आहे, एका व्यक्तीला केलेलं नाही. परदेशी विद्यार्थ्यांना अर्पण केले. आणि ते काय, पहिली जी संस्था होती एअर मार्शल साहेब, ती सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र होतं. परदेशी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवायच्या, परदेशी आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सलोखा निर्माण करायचा. पण नीती आणि योगायोग असे मजेशीर असतात महाराज की त्या सांस्कृतिक केंद्रातून शैक्षणिक केंद्राचा जन्म झाला. आणि आम्हाला असं वाटलं की परदेशी आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये जर सामंजस्य सलोखा निर्माण व्हायचं असेल तर शिक्षण आणि शिक्षण हेच प्रभावी माध्यम आहे. आणि शैक्षणिक संस्थेतून विद्यापीठाचा जन्म झाला. पहिला अवतार सांस्कृतिक होता, दुसरा अवतार शैक्षणिक झाला. आणि ह्या कोरोनामुळे आणि ह्याची मी आमची तरुण पिढी बघतो, त्यांची प्रकृती बघतो, त्याच्यावरून मला असं वाटलं की सिम्बायसिसनं तिसरा अवतार घेण्याची आवश्यकता आहे. आणि तो तिसरा अवतार म्हणजे आरोग्य. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे, ऋषींनी सांगितल्याप्रमाणे योगायोगानं मेडिकल कॉलेज काढलं. मुलींचंच का, प्रेरणा मी जरूर त्या आनंदी गोपाळमधून घेतली.
पण दुसरं कारण मित्रांनो असं आहे की आज जे काही डॉक्टर प्रॅक्टिस करतायत समाजामध्ये त्यापैकी फक्त 17% मुली आहेत. कुठेतरी जेंडर इक्वॅलिटी पाहिजे ना, एम्पॉवरिंग वुमन, हे त्याच्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे. आणि माझी खात्री आहे की आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल, देश विकसित व्हायचं असेल, तर 2च गोष्टीची महाराज आवश्यकता आहे. एक गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगलं आरोग्य. आणि तुमचं आमचं दुर्दैव मित्रांनो असं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून नेमक्या याच 2 क्षेत्राकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आरोग्यावरती अजूनही फक्त 1.5% खर्च होतो GDPचा आणि शिक्षणावरती 3.5%. हे बदललं पाहिजे. मला एक भावी स्वप्न पडतं मित्रांनो. काय आहे ते स्वप्न? विवेकानंद अनेक भकितं केली आणि मला आश्चर्य वाटतं तुम्हाला मला सांगायला की विवेकानंदांची अनेक भकितं खरी झालेली आहेत. विवेकानंदाचं एक भकीत असं आहे की ते ज्यावेळी अमेरिकेमध्ये होते आणि ज्यावेळी मिशिगन विद्यापीठामध्ये काही जर्नलिस्टना भेटले त्यावेळी त्यांना ठणकावून सांगितलं, 20वे शतक तुमचं असेल पण 21वे शतक माझ्या भारताचं आहे. आणि हे जर विवेकानंदाचं स्वप्न साकार व्हायचं असेल, त्यांचं भकीत जर खरं करायचं असेल, ही तुमची आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एक ना एक दिवस 21वे शतक भारताचं तर होईलच, पण भारत हा जगाचा जगद्गुरू होईल. आणि तो केव्हा होईल? आहे त्या शिक्षण पद्धतीतून कधीही होणार. म्हणून महाराज मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ईस्टर्न विजडम आणि वेस्टर्न डायनॅमिझम अँड टेक्नॉलॉजी याचा ज्यावेळी मिलाप होईल, आमच्याकडे रामायण आहे, महाभारत आहे, उपनिषद आहेत, काय नाही. आणि या एपिक्समध्ये, या ग्रंथामध्ये जे एक शहाणपण आहे, जे विजडम आहे त्याचा, आणि अमेरिका, इंग्लंड इथं जी टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे तिथं जो डायनॅमिझम तुम्हाला आम्हाला दिसतो त्याचा जर मिलाप झाला आणि ह्या 2 गोष्टींचा जर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जर आपण समावेश केला तर भारत जगद्गुरू निश्चित होईल. मित्रांनो, स्त्री शिक्षण याचा पाया महात्मा फुलेंनी रचला, धोंडोकेशव कर्वेंनी रचला. दलितांचा शिक्षणाचा प्रश्न शाहू महाराज आंबेडकरांनी सोडवला. बहुजन शिक्षणाचा पाया आणि विकार प्रसार हा भाऊराव पाटलांनी केला. आता 4थ्या क्रांतीची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे आपलं भारतीय शिक्षण हे वैश्विक शिक्षण झालं. भारतानं आता भारताबाहेर उडी मारली पाहिजे. त्या दर्जाचं शिक्षण ज्यावेळी होईल त्यावेळी जसं नालंदा ते तक्षशिलामध्ये जगातले मुलं यायची, तीच परिस्थिती पुन्हा येईल. थोडक्यात म्हणजे ग्लोबल सिटीजन निर्माण करणारे विद्यापीठं होतील. आणि मित्रांनो, माझं एक स्वप्न आहे की सिम्बायसिस आज ना उद्या, त्यावेळी मी नसेन, बहुतेक नसेन, त्यावेळी सिम्बायसिसमधून वैश्विक नागरिक, हे विश्वाची माझे घर, वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना मनात घेऊन नागरिक निर्माण होतील. तो दिवस सिम्बायसिसचा असेल, भारताचा असेल. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष श्रीमंत छत्रपती श्री शाहू महाराज यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे, त्यांच्याबद्दल काय काय आणि किती बोलावं हा खरं तर प्रश्नच आहे. महाराजांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची आणि चौफेर कर्तृत्वाची ही छोटीशी ओळख मी करून द्यायचा प्रयत्न करतो. महाराजांचं शालेय शिक्षण बंगळुरू येथील बिशप कॉटन स्कूल
आणि महाविद्यालयीन शिक्षण इंदोर ख्रिश्चन कॉलेजमधून झालं. इतिहास, अर्थशास्त्र आणि इंग्रजी साहित्यात पदवी मिळवून महाराजांनी आपले वडील श्री शहाजी छत्रपती महाराज आणि पणजोबा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांची धुरा समर्थपणे सांभाळली. महाराजांच्या जिज्ञासू व अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी अनेक देशात प्रवास करून तिथले जे जे चांगले आहे ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. यात लंडन विद्यापीठ असो, अमेरिकेतील MIT किंवा हार्वर्ड विद्यापीठ असो, किंवा अगदी तिथल्या छोट्या छोट्या शाळा असो, तिथे भेटी देऊन महाराजांनी त्याचा अभ्यास करून आपल्या इथल्या संस्थांमध्ये त्यातल्या कुठल्या गोष्टी आणता येतील याचे अनेक प्रयोग त्यांनी कोल्हापूर आणि पुण्यामध्ये केले. महाराज अध्यक्षस्थानी असलेल्या अनेक संस्थांनाही याचा फायदा निश्चितच झाला असेल. पुण्यातल्या नावाजलेल्या ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिवाजी मराठा सोसायटी किंवा कोल्हापुरातील श्री शाहू शिक्षण संस्था या सर्वांच्या अध्यक्षस्थानी महाराज कार्यरत आहेत. शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट, महाराजा शहाजी छत्रपती मेमोरियल एज्युकेशन ट्रस्ट अशा अनेक संस्थांच्या चेअरमन पदाची धुरा महाराज अविरत सांभाळत आहेत. शिक्षण क्षेत्रातील महाराजांच्या कार्याइतकाच सामाजिक क्षेत्रात महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो त्यांच्या अफाट मदत कार्याचा. 1967 सालचा कोयनेचा भूकंप असो, 1994 सालचा लातूरचा भूकंप असो, किंवा 1985 आणि 2005 साली कोल्हापुरात आलेला महापूर असो, या सर्व संकटांमध्ये महाराजांनी सरळ हाताने मदत जनतेला केलेली आहे. भारतीय सैन्याशीही महाराजांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लष्कराच्या अनेक तुकड्यांना महाराजांनी भेटी दिल्या आहेत. सैनिकांचे, त्यांच्या कुटुंबियांचे आणि विशेषतः त्यांच्या मुलांचे कुशलमंगल बघणे, त्यांना विविध प्रकारे मदत करणे हे कार्य महाराज अविरत करत असतात. इतक्या व्यवधानांमधून महाराजांनी त्यांचे काही छंद पण जोपासले आहेत. वाचन हा त्यांचा आवडता छंद आहे, तर फुटबॉल आणि कुस्ती हे त्यांचे विशेष आवडते खेळ आहेत. शेती हा तर त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. सगळ्या कामांमधून महाराज ह्यासाठी आवर्जून वेळ काढत असतात. महाराजांच्या कार्याचा गौरव त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांमधून झालेला आहे. माजी पंतप्रधान VP सिंग यांच्या हस्ते मिळालेला आंबेडकर रत्न, तर जनरल KS थिमय्या मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात आलेले जनरल KS थिमय्या मेडल यांचा विशेष उल्लेख इथे करावासा वाटतो. DY पाटील अभिमत विद्यापीठाने महाराजांना ऑनररी डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी पण बहाल केलेली आहे. पण या सर्व गोष्टींपलीकडे जाऊन कोणालाही मला वाटतं असंच म्हणावंसं वाटतं की छत्रपती या उपाधीला सर्वार्थाने साजेसं असं त्यांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व आहे. असे श्रीमंत छत्रपती श्री शाहू महाराज आज आपल्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत, हे आपलं सौभाग्य आहे. मुजुमदार सर आणि कुटुंबियांबरोबर त्यांचा ऋणानुबंध मोठा आहे आणि म्हणूनच आवर्जून ते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची, पण त्याआधी आपण महाराजांबद्दल एक छोटी ध्वनिचित्रफीत बघणार आहे आणि मग मनोगत ऐकणार आहे. मी
आज महाराजांच्या बरोबर त्यांचे नातू इथे बसलेले आहेत. त्यांचं नाव आहे यशराज. मी त्यांना विनंती करतो की त्याच्या स्टेजवरती येऊन पुष्पगुच्छ स्वीकार प्लीज. श्रीमंत छत्रपती श्री शाहू महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत आपल्या इथे व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले मजुमदार सर यांनी हे पुस्तक आपलं लिहिलंय, ते आपल्या संजीवनी वहिनी साहेब, आपले पुस्तकाचे प्रकाशक श्री बर्वे, आणि ज्यांनी आपल्याला आत्ता या पुस्तकाची माहिती दिली ते श्री जोशी, पुढे बसलेले श्री कदम, श्री पी डी पाटील, विद्या आणि स्वाती, सरांच्या 2 कन्या, शाहू महाराजांचं काम केलेले राहुल सोलापूरकर, आणि इतर सर्व मान्यवर आज इथं सर्व उपस्थित आहेत या भावपूर्ण कार्यक्रमासाठी. परदेशातील विद्यार्थी, भारतातील विद्यार्थी, बंधू आणि भगिनी, आज खरं म्हणजे एक महत्त्वाचा दिवस निश्चित आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण आपल्या सरांनी स्थापन केलेल्या सिम्बॉयसिस संस्थेला 50 वर्ष झाले, गोल्डन ज्युबली झाली आहे. तसेच याच वर्षी 50 वर्षापूर्वी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे विभागणी होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. आणि या तऱ्हेने हे गेले 50 वर्ष एवढ्या झपाट्याने कसे गेले हे काही कळालंच नाही. या पुस्तकासंबंधी आपल्याला श्री जोशींनी आता जे मी सांगणार होते बरंचसं त्यांनी आधी सांगितलेलंच आहे आपल्याला. मजुमदार सरांचा सुद्धा मनोगत एवढं भावपूर्ण आणि चांगलं झालं की सगळे निश्चितच भारावून गेले असतील यात काही शंका नाही. एक गोष्ट या पुस्तकाच्या माध्यमातून मला दिसतेय ते म्हणजे त्यांचं आयुष्य सातत्याने संघर्षाला तोंड कसं द्यायचं
आणि संघर्षावर मात कशी करायची याचंच आपल्याला याच्यातनं मार्गदर्शन मिळतंय असं मला वाटतंय. आणि म्हणूनच संघर्ष करताना आणि एक व्यक्तींची मला सातत्याने आठवण येते, म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना आणि तसंच मजुमदार सरांना आयुष्यात संघर्ष सातत्याने करावा लागला आणि त्या संघर्षातूनच ते आज ज्या पोझिशनवर आलेले आहेत हे आपण लक्षात घेऊ शकता की या संघर्षामुळे ते आलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे त्याचा उल्लेख मजुमदार सरांनी त्याच्या पुस्तकामध्ये वेळोवेळी ठिकठिकाणी केला आहे, म्हणजे तो शब्द नियती, म्हणजे डेस्टिनी. तर डेस्टिनी, नियती हे होतीच तयार असं मला वाटतंय. आणि त्या डेस्टिनीमुळे यांच्यासारखा मनुष्य, यांच्यासारखी संस्था दुसरं कोण काढणार नव्हते, सरच काढणार होते हे निश्चित. राजश्री शाहू महाराजांना सुद्धा तसं त्यावेळेस मोठा संघर्ष करावा लागला, सामाजिक संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातून ते शेवटी यश मिळवलं त्यांनी. आणि सार्वजनिक कामामध्ये बहुजन समाजासाठी त्यांनी केलेलं कार्य, त्याच्याबद्दल आज काय जास्त बोलायची आवश्यकता नाही, परंतु त्याचा उल्लेख एवढ्यासाठी मी करतोय की तसाच संघर्ष त्यांना जसा करावा लागला तसंच मजुमदार सरांना करावा लागला आणि त्या विविध ठिकाणी करावा लागला, पुण्यातही येऊन करावा लागला. सुरुवातीला जेव्हा त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं, जरी आई वडिलांनी त्यांना पूर्ण शिक्षणासाठी जरी पूर्ण पाठिंबा दिला, तरी शिक्षण घेण्याची ऐपत त्यावेळेस जरी आई वडिलांच्या मध्ये त्यांना शिक्षण द्यायची होती, तरी त्या अशी काही परिस्थिती नव्हती की सहजासहजी काही शिक्षण मिळू शकतंय. डोनेशन द्यायचे, मणिपालमध्ये डोनेशन द्यायची पाळी आली तेव्हा त्यांनी वडिलांनी जे डोनेशन द्यायला नकार दिला आणि त्यामुळेच आज इथं आपले सिम्बॉयसिसची निर्मिती इथं झाली. अशा तऱ्हेने कोल्हापूर आपल्या राजाराम कॉलेजमध्ये तिथं शिक्षण घेऊन आणि नंतर रयतमध्ये आणि फर्ग्युसनपर्यंत इथे येऊन पोचले. फर्ग्युसन कॉलेज तर आपल्याला माहीतच आहे की तत्कालीन टिळक, आगरकर, चिपळूणकर आणि यांनी याची सुरुवात केली. पण ह्या संस्थेला जरी त्यांनी सुरुवात केली तरी तत्कालीन शाहू महाराजांचे जनक वडील होते, त्यांचा आणि टिळकांचा फार जवळचा संबंध होता. म्हणून कदाचित मला माहीत नाही, पण तेव्हापासून राजश्री छत्रपती शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. 10 वर्षापासून, वयाच्या 10 वर्षापासून ते संस्थेचे अध्यक्ष राहिले आणि तसंच आत्तापर्यंत त्यांनी ती परंपरा ठेवली. म्हणून मी आज तिथं कुठेतरी दिसतोय. सांगायचं म्हणजे की पुण्यात आल्यानंतर सरांना अनेक दृष्टिकोनातून संघर्ष करावा लागला. अनेक वर्ष ते बॉटनीचे प्रमुख जरी असले फर्ग्युसन कॉलेजमध्ये, तरी त्यांना शेवटी लाईफ मेंबरशिप तिथं मिळाली नाही. आणि लाईफ मेंबरशिप नाही मिळाली म्हणून परत तुमची आज इथं सिम्बॉयसिसची निर्मिती झाली असं म्हटलं तरी परत चुकीचं होणार. तिथंच लाईफ मेंबरशिप त्यावेळेस मिळाली असती तर ते लाईफ मेंबर झाले असते आणि 20 वर्ष तिथंच त्यांना
हेड म्हणून बहुतेक बॉटनीचा हेड म्हणून काम करत आयुष्यभर तिथंच राहावं लागलं असतं. पण ते न होता तिथनं नंतर रेक्टरी झाले तिथं. आणि त्या याच्यात आपल्याला तर सर्वांना माहीतच की एक फॉरेन विद्यार्थीला कसा त्रास झाला. आणखीन त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आता आपण एक फॉरेन च्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संस्था सुरू केली पाहिजे, त्यांना शिक्षण देण्याची सोय केली पाहिजे. अशा तऱ्हेने त्यांचे विचार त्यावेळेस डेव्हलप व्हायला लागले आणि त्यातूनच परत सिम्बॉयसिसची निर्मिती झाली. सिम्बॉयसिस हे आता 40,000 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देते आणि 2 लाखाच्या वर लोकांना डिस्टन्स एज्युकेशनच्या द्वारे आता शिक्षण देत आहे. ही एक सगळ्यांच्या दृष्टिकोनातून फार समाधानाची गोष्ट आहे आणि जेणेकरून आता खऱ्या अर्थाने बहुजन समाजापर्यंत सर्व लोकांपर्यंत शिक्षण आता भारतामध्ये आणि परदेशातल्या लोकांना सुद्धा आता भारतामध्ये शिक्षण मिळू लागलं. संघर्ष करता करता त्यांना इथं थोडी जरी अडचण आली होती तरी पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा थोडी अडचण आलीच. मला तर वाटतं जरासा तो थोडंसं पॉलिटिक्स का असे ना पुण्यामध्ये जे त्या काळामध्ये होतं, आता ते मला फारसं दिसत नाही, पण त्या काळामध्ये जे पॉलिटिक्स होतं त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही. त्यामुळे त्यांना तिथं आपला व्हाईस चान्सलर सुद्धा होण्याची अडचण निर्माण झाली आणि तसंच त्याच्यामुळे सुद्धा पुन्हा आपण ते सिम्बॉयसिसकडे वळाले. अशा तऱ्हेने जिथं जिथं त्यांना अडचण आली तिथं त्यांना एक वेगळा मार्ग दिसू लागला आणि त्या मार्गाच्या माध्यमातून इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या रूपात आज ही संस्था जी आलेली आहे हे खरोखर महत्त्वाचं आहे. आता वयाच्या मला वाटतं 85च्या आसपास तरी असतील सर. 86 वर्षामध्ये म्हणजे तसं बघितलं तर त्यापैकी 50 वर्षाचं सिम्बॉयसिसचं काम आहे. 50 वर्षामध्ये ह्या स्तराला एक संस्था जाऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे. जिथं जर आपण कष्ट घेतले तर निश्चित आपल्याला ते फळ मिळतं आहे आणि ते फळ सर्वांनाच मिळू शकतं आहे, सर्व जगाला मिळू शकतं आहे. हे आज महत्त्वाचं ठरतं आहे. आज आपण इथं बघितलं की आज कितीतरी देशातले विद्यार्थी त्यांचे प्रतिनिधी आज इथं आले आणि त्यांनी आपुलकीने एक आपला राष्ट्राचा ध्वज इथं दिला आणि त्याच्यावरनंच या परदेशी विद्यार्थ्यांचा कडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. कारण हा काळ कसा आहे की आपण एक लाईन धरून चालू शकत नाही. मानवता हा धर्म असला पाहिजे आणि मानवता धर्म जर आपण म्हटलं तर आपल्या पुढे सर्वच सारखे आहे. या देशातला हा कमी आहे किंवा त्या देशातला कमी आहे किंवा या धर्माचा किंवा त्या धर्माचा, ह्या जातीचा किंवा त्या जातीचा, हे सगळं बाजूला ठेवून आज ते जे कार्य करत आहेत हे खरोखर उल्लेखनीय आहे आणि हेच भविष्यामध्ये आपल्याला सर्वांनाच म्हणजे भारतालाच नाही आहे, भारतीय लोकांना नाही पण सर्वांनाच ते उपयोगी ठरणार आहेत. आणि आज देताना आज शेवटी बघितलं फ्लॅग देताना शेवटचा फ्लॅग होता युनायटेड नेशन्सचा आणि तो सरांनी मला स्वतः दिला. तर त्याच्यावरून त्यांचे हे इंटरनॅशनल व्ह्यूज, मानवतेचे व्ह्यूज जे आजच्या घटकेला अत्यंत गरजेचे आहेत हे दिसून येत आहे. अशा या महान व्यक्तीच्या ज्यांनी आपलं पुस्तक आज लिहिलं आहे. आणखीन त्यांचे निश्चित हे आपण सर्वांनी वाचलं पाहिजे. या पुस्तकातनं आपल्याला स्फूर्ती निश्चित मिळणार
स्फूर्ती फक्त त्यांनी कार्य केलं, चांगलं केलं एवढंच नाही, पण ह्या पुढे आपण काय केलं पाहिजे, कुठली दिशा आपण घेतली पाहिजे, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि ती दिशा आज देणारे सर खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल व्यक्ती झालेले आहेत, सिम्बॉयसिस झालेलं आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न कल्चरचं, ओरिएंटल आणि ऑक्सिडेंटल कल्चरचं इथं मिलन झालेलं आहे. आणखीन अशा तऱ्हेने संपूर्ण जगामध्ये मानवता आणायचा प्रयत्न त्यांच्यामार्फत जो चालला आहे, जो गरीब विद्यार्थी आहेत त्यालाही मदत होती आहे, जे शिक्षण घ्यायला येतात त्या सर्वांना मदत होती आहे. कुठलाही विद्यार्थी आला तर त्याला स्वतःच्या घरी सुद्धा अनेक वेळा त्यांनी ठेवून घेतलेलं आहे. अशा तऱ्हेने त्यांचं कार्य हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि जातपात ही याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे हे तर त्यांनी सुरुवातीलाच दाखवून दिलं. वहिनी साहेबांच्या बरोबर लग्न झाल्यापासून, संजीवनी वहिनी साहेबांच्या लग्न झाल्यापासून त्यांनी दाखवलं की मी जातपात काही पाळत नाही. आणखीन त्यामुळेच कदाचित दोन्ही त्यांच्या कन्या एकदम एवढ्या चांगलं काम करायला लागलं, विद्या आणि स्वाती. त्यांनी की एक तऱ्हेचं ते असं म्हटलं तर त्याला फ्युजन आहे किंवा सिम्बॉयसिस आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. तर या तऱ्हेने ज्यांचं स्वतःचं कार्य, या दोघींचंही कार्य त्याबरोबर चाललेलं. आता अलीकडच्या काळात त्यांनी कार्य त्यांच्या कुटुंबाकडनं त्यांना सहकार्य जे मिळतं आहे ते सगळं, हे सगळं म्हणजे जरी आपल्याला वाटत हा काय कौटुंबिक कार्य आहे काय, परंतु याच्यातनं काय निर्मिती होते हे बघणं महत्त्वाचं आहे. याच्यातनं 40,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, 2.5 लाख अंदाजे 2.5 लाख विद्यार्थी डिस्टन्स लर्निंगमध्ये आहेत. स्किल लर्निंग त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या भारताला ते नवीन एज्युकेशनल पॉलिसी देण्याच्या मार्गावर आहेत, जेणेकरून सगळ्यांना कामकाज मिळू शकते. आणखीन कमीत कमी स्वतः विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार होती आहे. अशा तऱ्हेने इथं शिक्षणाचा प्रवाह चालू आहे. आणि आता शेवटीच आता त्यांचं जे राहिलं होतं ते मेडिकल कॉलेज संबंधी त्याची सुद्धा परवानगी आता आली आहे म्हणतात ना, सुरू झालं, आत्ताच सुरू झालं मेडिकल कॉलेज. ते हे लेटेस्ट हा शेवट नवीन त्यांच्या पगडीतला तुर्रा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. वन मोर फेदर इन हिज कॅप. आणखीन ह्या तऱ्हेने आता कुठलंही क्षेत्र KG to PG आणि PGच्याही पुढं जे काय असेल ते सगळं इथं आता त्यांना उपलब्ध आपल्या सर्वांना आहे. आणि त्यामुळे पुण्यामध्ये जी आता शिक्षणाची गंगा झालेली आहे, फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर भारतामध्ये सुद्धा त्याचं नावलौकिक आता सगळ्या तऱ्हेने झालेलं आहे. NDA सारखा आत्ताच एक मोठी शिक्षण संस्था आणि मिलिटरी संस्था शिक्षण देण्यामध्ये कार्यरत आहे. कालच मी तिथं होतो, काल आणि आज सकाळी त्यांचंही कार्य काही वर्षांच्या अंतरानंतर आज पुन्हा बघायला मिळालं. अशा तऱ्हेने पुण्यामध्ये जे शैक्षणिक क्रांती जी आता घडली आहे, एवढे टेक्निकल कॉलेजेस याच्या आपल्या पुण्यामध्ये आहेत की मला वाटतं स्टॅटिस्टिक्स काही माहीत नाहीत, परंतु सगळे चांगले कॉलेजेस स्कूल्स खरं आहेत इथं आपल्या पुण्यामध्ये, जेणेकरून कुठलेही विद्यार्थी इथं येण्याला सातत्याने उत्सुक आहेत. आपल्या भारतातले तर आहेतच आहेत, परंतु परदेशातले सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. ज्याच्यावरनं त्यांची गुणवत्ता आणि आत्ताच आपल्याला मगाशी आमच्या विद्यार्थ्यांनी त्याचं रँकिंग वगैरे सांगितलं, त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं आहे की ही एक प्रगतशील विद्यापीठ आहे. आणि याची जसं यांनी विचार आपल्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे इथंच हे थांबणार नाही आहेत. याच्यापेक्षा पुढं कसं जायचं, पुढचा आता भविष्यामध्ये पुढचे काय पावलं
टाकायचे या दृष्टिकोनातून त्यांनी आत्तापासूनच त्यांचे विचार चालू आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रगती मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात होईल. सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचं नाव जगात नावलौकिकला आलेलंच आहे, पण सगळीकडे अमेरिका असो किंवा इंग्लंडमध्ये असो तिथली मुलं इथं येतील तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्या भारतामध्ये शिक्षणाची ही परंपरा फार जुनी आहे आणि ही त्यांनी चालवली आहे. तक्षशिला, नालंदा आणि वाराणसी अशा ठिकाणी पूर्वी मोठे मोठे चंद्रगुप्तच्या काळी मोठे मोठे अलेक्झांडर्सला आला होता, त्या काळामध्ये हे चालू होतं. आणि विद्यापीठचे तेव्हा सगळे विद्यार्थी जगातले इथं यायचे. आता अजून तेवढ्या प्रमाणात येत नाहीत, पण भविष्यात निश्चित येतील अशी खात्री व्यक्त करून आणि सरांना दीर्घ आयुष्य आणखीन ह्याच तऱ्हेने त्यांचा मार्गदर्शन संपूर्ण समाजाला सातत्याने मिळो. आणखीन आपल्या सर्वांची त्यामुळे सर्वांची सामाजिक, शैक्षणिक सगळ्यात तऱ्हेची प्रगती सगळ्यांमध्ये त्यामुळे होत राहील ही खात्री व्यक्त करून सर्वांना उपस्थितांना सुद्धा शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद. आणि शेवटी हे पुस्तक जे आता प्रकाशित झालेलं आहे त्याचे बर्वेंनी ते केलेलं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांनी ते घेतलं पाहिजे असं मला ते वाटतं आहे. कारण त्यातनंच आपल्याला सर्वांना स्फूर्ती मिळणार आहे. स्फूर्तीदायकच पुस्तक आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि शेवटी जसं सरांनी नियतीबद्दल सारखं आपल्याला उल्लेख केला आहे, तर नियती अजूनही असे सांगते की काय काय पुढं आहे ते आपल्याला अजून माहीत नाही. धन्यवाद शाहू महाराज. आजच्या या हृदय सोहळ्यात अनेक नामवंत मान्यवर इथे आलेले दिसत आहेत, पण काही जणांना काही कारणांनी येता आलं नाही. डॉक्टर न. जोशी यांनी काव्यरूपी शुभेच्छा पाठवल्या आहेत, त्या मी वाचून दाखवते. गडहिंग्लजचे मुजुमदार हे कोल्हापुरीचे शांताराम, पुण्यात येऊन स्थापन करती सिम्बायोसिस शिक्षणधाम. देशविदेशी ध्वजा फडकली श्वासाची अन ध्यासाची, स्वाती विद्या अन संजीवनी साथ लाभली होत्यांची. मी आणि सिम्बायोसिस आत्मकथेचे होत प्रकाशन, छत्रपतींच्या उपस्थित हो मिलिंदवाणी करी समीक्षण. दिलीपराजचे बर्वे करती बरवे त्यांचे हे संयोजन. तुमचा आमचा स्नेहबंध हा असाच उजळो सदैव पुढती, आत्मकथेचे वाचन करुनी हो जिज्ञासूंची तृप्ती. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सभागृहातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि आजच्या या कार्यक्रमाला ज्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं व्यवस्थापनासाठी, संयोजनासाठी, त्या सर्वांचे दिलीपराज परिवारातर्फे मी आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.